प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा. हसा मुलांनो, हसा. आता त्याचा अर्थ सांग. अच्छा, ते अर्थ समजावून सांगायचा. तर समजावून सांगायचं म्हणजे हा, हे बघ, ते आपल्या शेतामध्ये ते ऊस पिकतो का नाही? हा, पिकतो का नाही? हा, तर ते ऊस पिकवायच्या आधी ती जमीन अशी नांगरून अशी भुसभुशीत करायची असते बघ. आणि मग ती अशी भुसभुशीत झाली की त्याच्या सऱ्या पाडायच्या. आता सऱ्या म्हणजे काय? तर सऱ्या म्हणजे ती भुसभुशीत झालेली जमीन, ती जी माती असते की नाही, ती भुसभुशीत झालेली, ती अशी अशी दोन बाजूला करून ती मध्ये मग ती असं सरळ असं. कविता काय अर्थ काय सांगतोय? नाही जमणार तुला. मग झालं नाही, मला झोपवणार कोण? अरे ते सोपं असते बघ माझ्यासाठी. ते तुला झोपवणं माझ्यासाठी सोपं असते. ते तुला मी रोज झोपटते का नाही? हा, चल चल. ते मी ठेवते नंतर. चला झोपा. रानाला झोप येत नाही मला. का ते? तुम्ही थोपटानं झालाय. अरे मी ते तुला रोज सारखंच थोपटते की रे. नाही, मला झोप येत नाही. अरे बघ, लागेल झोप करते बघ. अरे रानाला मला गोष्ट सांग. गोष्ट? बरं ठीक आहे, सांगते बघ तुला गोष्ट. हा, हे बघ, एक कोल्हा असतोय आणि एक लांडगा असतो. त्या दोघांच्या मध्ये की नाही अशी लई खुन्नस असते बघ. हळूहळू ती खुन्नस अशी वाढत जाते, वाढत वाढत लई वाढत जाते बघ. आणि एक दिवस त्या दोघांच्या मध्ये लई जोरात असं भांडण होऊन जाते. आणि मग काय, मला भरपूर भीती वाटायले. ते दोघं मला खाऊन टाकतील. ए लाडू, एक मिनिट. ते भ्या कशाला वाटते? आणि भांडण तर ते त्या दोघांमध्ये असते, ते तुला कशाला खातील? नाही खाणार. मला नको असली गोष्ट. तुला काय जमत नाही. तू माऊन असली तर बघ कसं होतंय. आण तिला. बरं बरं ठीक आहे, ते मी उद्या जाते आणि माऊला परत घेऊन येतो. पक्का? एकदम पक्का. मग आता फोन करून सांग तिला. ते फोन कशाला करायचा? मी उद्या जाते आणि माऊला घेऊन येते की रे. नाही, आता फोन कर. बरं करते, मी फोन करते. काय काय कोणाचा फोन आहे? राजाचा. कट करा अगोदर. आता या घरात फोनवर बोलायला पण बंदी आहे का? हो गुंड बदमाश, आता फोन करून तुला त्रास देणार. अहो नाही बाबा, मी बघते तरी तू काय म्हणतोय. गरज नाहीये. जो माणूस तुला इतका त्रास देतो त्याची हिंमतच कशी होते तुला फोन करण्याची? हे बघ अंजली, ते घर, त्या घरातली माणसं यांच्याशी आपला कसलाही संबंध नाही आजपासून. बाबा करताय तुम्ही हे? ऐकतोय. तुम्ही जरा शांतपणानं घ्या. हे काय सुरू केलंय लहान मुलासारखं? अहो अंजुला आधीच आपले खूप सहन केलंय, त्यात आता ती कैदी असल्यासारखं तुम्ही तिच्यावर नजर ठेवून राहू नका. वाईट वाटेला शानतीला. चला बघू इथून तुम्ही, चला. राणाजी गेल्याच्या दुःखात 2 वर्ष अंजलीनं स्वतःला कोंडून घेतलं. 2 वर्ष ती आपल्या घरी एकदाही आली नाही, हेही मी सहन केलं. पण आता जो प्रकार सुरू आहे ना, तो मी कसा सहन करू? अंजलीची अवस्था मला बघवत नाहीये. आपली एकुलती एक मुलगी आणि अशी दुःखात. अहो माझी अवस्था अगदी तुमच्यासारखीच आहे, पण म्हणून हे असं वागून तिला आणखीन दुःख देणार आहोत का आपण? नाही,
पण अंजलीनं पुन्हा त्या घरात पाय टाकता कामा नये. अगं तिचा ठाम विश्वास आहे की तो भामटा म्हणजे राणाजी नव्हे. हो, पण त्या घरात किमान लाडू गोदाक काय तिचं मन रमायचं तिचं. आणि त्या घरात ती बाई आहे नंदिता गायकवाड. तिचं नाव हे ऐकलं ना तरी माझ्या मस्तकात तिडीक जाते. आपली अंजू पुन्हा वाड्यात गेली ना तर एकटी पडेल. ती बाई खूप त्रास दिला आपल्या अंजूला. खरंय. आणि अंजली तिथं गेल्याशिवाय राहणारही नाही. इंदू, आपण अंजलीला दुसरीकडे कुठेतरी पाठवलं का? म्हणजे हा मुलगा कसा वाटतोय तुला? पण कोण आहे हा? याचं काय आता? अगं हा आपल्या गोरेंचा मुलगा आदित्य. परवा बोलता बोलता गोरे म्हणत होते की याच्यासाठी स्थळ बघा म्हणून. इंदू, आपल्या अंजलीसाठी याचा विचार करूयात का? काय काय बोलताय काय तुम्ही? लोक काय म्हणतील? लोकांच्या दृष्टीनं तो वाड्यात शिरलेला गुंडच राणाजी बरं का. अगं लोकांचं काय जाते नुसतं बोलायला. आपण लोकांना सांगू ना की तो राणाजी नाहीये म्हणून. तुम्ही लाख सांगालो. आणि अंजूचं काय? तिला पटणार आहे का हे सगळं? अंजलीनं स्वतःच सांगितलंय ना की तो भामटा म्हणजे राणाजी नव्हे म्हणून. हा, आता राहता राहिला प्रश्न तिच्या भावनांचा. बघा, आपण तिचे आई वडील आहोत. आपण तिला समजावून सांगू ना. आणि आपण जे सांगू ना ते तिला ऐकावं लागेल. बघा, अशी किती दिवस एकटी राहणार आहे ती? तुम्ही उगाच इरेला पडू नका बरं का. नाही, माझं ठरलंय. मी आत्ताच गोरेंना फोन करून उद्या आदित्याला इथं घेऊन यायला सांगतो. आणि वाटलंच तर आदित्याची आणि अंजलीची थोडीफार ओळख झाली की मी थेट विषयालाच हात घालीन. अहो पण नाही, माझं ठरलं आणि आता मी कुणाचंही ऐकणार नाही. हॅलो हो चला. माऊ लाडू, तू तिथे कुणालाही त्रास द्यायचा नाहीयेस बरं का. शहाण्या बाळासारखं वागायचं, कळलं? तू कुठे आधी? हो, मी येणार आहे. पण तुझ्या राणादांनी बोलवलं तरच येणार. तो बोलव ना. बोलून मग हा हॅलो. हॅलो, लाडू त्रास देतोय का फार? ते तुम्ही परत यावं म्हणून सोंग करत असते बघा. अच्छा, म्हणजे तुम्हाला मी यावं असं वाटत नाहीये का? मला तर तुम्ही जाऊच नाही असं वाटत होतं बघा. पण काका, ते काका असं पेटलं होतं ते मला काय बोलताच आलं नाही बघा. बरं आता तरी ते शांत झालेत काय? नाही, अजून तरी नाही, पण येतील काही वेळात. मी समजावेन त्यांना. चालते. ते उद्या सकाळी मी तुम्हाला घ्यायला येते बघा. तुम्ही काय काळजी करू नका. अहो, आपल्याला हे सगळं नाटक महागात तर पडणार नाही ना? ते तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. काय बी उलट होत नसते. हो, पण आईबाबांना नीट समजवायला हवं. ते मी समजतोय की ते लग्नाआधी बी काका काकींना मी समजलं होतं बघा. आणि आता तर राणा अजून छान झालेलं असतं. ते बघा, हे सासऱ्याला कसं पटवायचं ते माहीत असते मला. मी उद्या येते तुम्हाला परत न्यायला. ते तुम्ही तयार आहात. हो. चला. चंदे, हा, चहा कुठे आहे? तयार होतोय. बरं, नाश्ता देतावर. त्यो बी तयार होतोय. अरे काय तयार होतोय का अख्ख्या गावचा चहा नाश्ता बनवायलेत का काय? अहो तसं नाही ताई साहेब, ती राधा एकटीच आहे बिचारी. किती करेल ती? का गोदाक्का कुठे आहेत मग? आता ते मी काय सांगू, तुम्ही तिच्याकडनं ऐका. राधे, व्हायलंय 2च मिनिटं. बघा किती दमली, लई सकाळपासून धावपळ झाली बघा तिची. आम्ही विचारलं गोदाक्का कुठे आहेत? गोदाक्का कुठं आहेत? काय गये, दात खीळ बसली काय तुझी? कुठे आहेत गोदाक्का? माहिती नाही. माहित नाही? अगं काय घरात लक्ष असतं का नाही तुझं? चल जा,
चहा पाण्याचं बघ आमच्या. जा. एक एक माणसं भरली आहेत का नाही इथं. काय सांग मास्तरीन गेल्यापासून का नाही गोदाकाच्या मनावर लई परिणाम झाला वाटतं बघा. नाही, धर्मशाळाच झाल्या परत या घराची. शिस्त म्हणून काही राहिली नाही. परत हंटर काढावा लागणारच. होय तसं भीतीवर राजा आल्यापासून हंटरला आरामच आराम आहे. नाही, त्याची बी सुट्टीच करणार आहे आम्ही आता. चला 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 चला. राणादा मी येताना माऊकडे जाणार आहे. कशाला? अरे तू शाळेतनं परत येस तर माऊ परत येत असते बघा. तू कशाला जाते तिकडं? पक्क आहे ना? एकदम पक्क. तू त्या फक्त शाळेत नीट जायचं बघ. हा तिरुपती या पहिलवान झाली का तयारी? होय झाली. मग चला की निघूया लवकर. जेवाय नको. चला चला चला. ते नमस्कार वहिनी. येता कुठं निघालास? ते अंजली बाईंना परत आणायला. नाही, काही गरज नाही. ती गेल्या तिच्या घरला. जाऊ दे. तुझी बी काय गरज उरली नाही आता आम्हाला. बॅग भरायची आणि कडकडनं सुटायचं. निघ. म्हणजे ते तुम्ही मला ते जा म्हणता? वय आता काय कन्नड मध्ये सांगू? नाही ते मराठी कळतंय मला. ठीक आहे, ते एक काम करा, ते माझा हिशोब क्लिअर करून टाक. काय काय? कसला हिशेब? यो ते कसला म्हणजे ते आतापर्यंत मी काय ते ढेकळं उचलं होतो. ते आतापर्यंत मी जी काय कामं केली असतात का नाही ते त्याचा हिशोब क्लिअर करा माझा. मी जात असते. हा, आता आला खरा मुद्द्यावर तू. काय काम सांगितलं होतं र तुला? तुला त्या अंजलीला पटवून प्रॉपर्टीच्या पेपरावर सही करायची होती. केलीस तू? हे बघा, आता ती अंजली पटत नाही, त्याला मी काय करणार? मग तो तुझा प्रॉब्लेम आहे बाबा. तू पटवलंच नाहीस, तू आमचं कामच केलं नाही तर कसले पैसे देणार तुला? तेव्हा आता बॅग भरायची आणि सुटायचं. असं म्हणतो नाही. आता मी बी मुद्द्यावर येते बघा. हे बघा, अरे ते मी सांगते बघा. ठीक आहे, ते सहीचं सोडा. मी तुम्हाला सांगते काय काय कामं केलेली असतात ते. सगळ्यात पहिले ते मी तुमच्यासाठी एक गावामध्ये वसुली केलेली असते बघा. असते का नाही? असते का नाही? हा, ते दुसरं ते तुम्ही सरपंच असताना ते गावात माती खाल्लेली असते. काय? ते पैसे खाल्लेले असतात का नाही, तेव्हा बी मीच वाचवलेलं असतंय तुम्हाला. असतं का नाही? बरं, ते आता परवाची गोष्ट घ्या की हो. ते इथे ते सगळ्या गावकरी आले होते मारामारी करायला. तेव्हा तुम्हाला कोणी वाचवलं? मीच वाचवलं की हो. मी जर वाचवलं नसतं तर ती तुम्ही औषधाला बी राहिला नसता बघा. आता या सगळ्याचा हिशोब केला तर बघा, ते 25 लाख देऊन सोडा मला. ते मी सुटतंय कडकडे. किती? 25 लाख? हे कवा ठरलं आपलं? आता ते तुम्ही ठरवलं नाही आधी, त्यात तुमची चूक असते बघा. राजा त्याचे पैसे वसूल केल्याशिवाय जात नसते बघा. आता नाहीत आमच्याकडे एवढं पैसे. हे माहित असते मला. ते मला माझे पैसे पाहिजे बघा. ते पैसे द्या, मी लगेच सुटते. ठीक आहे, आम्ही हे पाठवतो नंतर ना तुला पैसे. ते उधारीचे भानगड चालत नसते बघा राजाला. मग जा बोंबलत. आम्हाला काय? आत्ताच आत्ता या घरातनं बाहेर निघायचं, नाही तर पोलिसांना फोन करून सांगू हा समजा. अयो, हे घाबरलं बघा. त्या पोलिसांचं नाव घेतलं. वहिनी, हे पोलिसांना मी घाबरत नसते बघा. तुमच्या सगळ्या भानगडी मला माहित असतात. काका काडी हे माहित असते का नाही? काया कामाची काळी डायरी. हे पप्प्या बरोबर बोलतय बघा. सर्किट साईडी. ए हे बघा वहिनी, तुम्ही पैसे दिले नाही तर मी पप्प्याला मिळत असते बघा. तसं बी त्याला ते बदला घ्यायचा असते आणि मला ते पैसे कसे वसूल करायचे ते बरोबर माहित असते बघा. अरे नाही नाही,
तू आमचा माणूस आहेस. हा हेच तर म्हणते मी. ते तुमचा माणूस असतंय म्हणून मी तुम्हाला सांगत असते बघा. या अंजली बाईला इथे परत घेऊन या. तिचा बाप कसा हुशार असतंय बघा. ते अर्धी प्रॉपर्टी तिचा बाप ते स्वतःच्या नावावर करून गेलं बघा. काय पण त्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? अहो ते कायद्यानुसार अंजलीचा इस्टेटीवर अर्धा हक्क असतंय बघा. म्हणून तुम्हाला सांगते तिला ते इथे परत घेऊन या. आणि तसं बी ते तिला माहित नसते बघा. पण मी एक काम करते, मी जाते आणि त्यांना सांगून सोडते बघा. आणि तुम्ही विसरलाय वाटतं, अंजली बाई या गावच्या सरपंच असतात. म्हणून मी तुम्हाला सांगते, एक तर ते मला पैसे द्या, नाहीतर मी जे सांगते त्याला हो म्हणून सोडा बघा. काय करताव तुम्ही? हो म्हणताव कर जाऊ मी? नाही जातो मी, ते जातोय बघा. नाही नाही नाही. तू थांब. तुझ्यावर जी जिम्मेदारी दिल्या ती पूर्ण कर आणि मगच जा. येईल हे असली जबाबदारी नको बाबा. ते पैसे द्या, आम्ही जाते. अरे बाबा ते आमचं जरा डोकं फिरलं होतं म्हणून बोलून गेलो. तू राहा इथं. होय काय? पण ते उद्या काम झालं आणि पलटी खाली म्हणजे? नाही मारणार. तुझा विश्वास नाही आमच्यावर? हे बघितलं की आता मी. अरे बाबा ती चूक होती आमची, माफ करा मासी. आता काय पाय धरू का? चंदे पाय धर बरं. नाही नाही ते पाय नको. ते बघा मला ते माझ्या पैशांची गॅरंटी पाहिजे. दिली गॅरंटी दिली. फक्त आता पैसे किती द्यायचे तुला तेवढं सांग बाबा. नंतर नको घोळ नग. सांगताय की सांगते. ते बघा हे तुमची प्रॉपर्टी बघा, म्हणजे सगळं मिळून एक ते 15 कोटीची असेल. हा 15 कोटीची असेल. मग त्याचं 1 आणि 2 20 ते 20% बघा, म्हणजे ते 30 लाख होतात. ते देऊन सोडा. एक असायचं 30 लाख रुपये. मग 50 लाख देताय काय? 50? नाही हे बी नाही. ते म्हणून सांगते तुम्ही ते 25 लाख द्या, मी ते सुट्टे कडेकडे नाही. नाही तुला देतो आम्ही तुझे 30 लाख रुपये. तू थांब. तू त्या मास्तरनीला पटवून घरी आण बाबा पहिला. आता कसं शाण्यासारखा बोलला बघा तुम्ही. एक नंबर वहिनी बघा. चला येतो मी. अरे अगो ताईसाहेब, एक असायच्या बदले 30 लाख कोणी दिल तर का हो? हे समजा तुझ्यामुळे झालं या. काय म्हणलीस तू आमासनी? ती मास्तरीन गेल्या तिच्या घरला, आता याला बी हकलून काढा. अगं तेवढ्यात पडलं हे समज. अहो ताईसाहेब, मला कुठं माहिती होतं हे समजा असं होईल म्हणून. ताईसाहेब एक चांगलं झालं की अहो सईच्या 30 लाखातच 25 लाखाचं काम फक्त झालंय. मी आधी सही करायला शिकाय पाहिजे. लई पैसे मिळतात. अगं काय खोळी आहेस काय तू? एकतर आमचे पैसे घालवले, वरनं दात काढायलाच वय. तू जा आधी आमच्या चहाचं बघ. निघ. तुम्ही म्हातारी गोदक का कुठं गेल्या? अंजली, अंजली, गोदा का तुम्ही? अंजली तू पहिलं घरला चल बाई. होता का? अंजली येणार नाही. काय येणार नाही? आमची सून आहे ती. सून सून म्हणून तुम्ही जे अत्याचार करताय ना तिच्यावर, ते आता चालणार नाही. अंजली येणार नाही.